अरे बापरे, तिचाच फोन आहे का? हो तिचाच आहे, पण करतो मी नंतर तिला, काय प्रॉब्लेम नाही नाही. नाही, तू बोलून घे, कारण दोनदा फोन येऊन गेलाय तिचा. तू बोल, मी थांबते हवं तर इकडे. हा बोल ना ग. ग नाही नाही, रे रे, अहो मी बोलतोय ना कमांडर. बॉस आहेत त्यांच्या बरोबर. तूच ग, खरंच तूच. मग कुठपर्यंत पोहोचली गाडी? हे काय रस्त्यातच आहोत, पोहोचतोय. म्हणजे यावेळेस तरी बाईचं मन वळवायला जमलंय तुम्हाला, शाबास. आता काय शिकतोय तुझ्याकडनं हळूहळू, माझी गोंडू. जा जा लवकर जा, सांगा त्यांना त्यांची गोंडू शोना पिल्लू मनीमेव तूच आहेस. हा बस हे काय निघतोय. लवकर पोहोचा लवकर. अगे हे काय निघालोय, बस पोहोचतोय, रस्त्यातच आहे. बॉस पण खूप एक्साइटेड तुला भेटायला. हो जान, सबसे पहले तुमसे ही मिलवाऊंगा. पोहोचतोय. काय झालं, आपल्याला खूप उशीर झालाय का? अगं नाही ग, ही पण उगाच चेष्टा करत असते. अच्छा, खूप छान आहे वाटतं तिचा सेन्स ऑफ ह्युमर. कळलंच तुला आता भेटल्यावर. भेटल्यावर काय आता सगळंच कळेल. निघूया. ये बॉस, सावकाशा खाली बघशील. हो हो. अरे केदार, आपण कळलंच कुठे तुला. आलोय पण? आपलं पोलीस ट्रेनिंग ग्राउंड इथे काय करतोय आपण आता? नाही म्हणजे आपण तर तुझ्या गर्लफ्रेंडला भेटायला जाणार होतो ना, मग इथे ती पण पोलीस ऑफिसर आहे का? नाही नाही, असं काही नाही. ये. अरे पण नाही, आपली पहिली भेट पण इथेच झाली होती ना, या ग्राउंडवर. त्यामुळे म्हटलं तुझी आणि तिची भेट ग्राउंडवरच करून देऊया. पण आमच्या दोघींची भेट इथे? बरं मला सांग, इथे येऊन तुला कसं वाटतं? जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील ना? हो, खूप नॉस्टॅल्जिक वाटतंय. पण हे सगळं असू देत, ती किती वाजता येणार आहे? ती अच्छा, ती 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 येईल पुढच्या 10 मिनिटात. अच्छा, 10 मिनिटं. बॉस इथे ये ना, ये ना. अरे तुला हे आठवतंय? अर्थात, आपली शूटिंग रेंज, जिथे आपलं ट्रेनिंग झालं. आणि काय? आपली पहिली भेट. बॉस, 8 वर्षांपूर्वी आपण पहिल्यांदा इथे भेटलो होतो. तो दिवस मी कसा विसरू शकतो? फिमेल कॅडेट्स मधली एक मुलगी, अशी गन धरलेली, नजर फक्त आणि फक्त टार्गेटवर. तिच्या डोळ्यातली ती चमक, अंगात वेगळीच धमक. तिने जेव्हा नेम धरला ना, तेव्हा ग्राउंडवर झालेली शांतता. आणि जसं तिने शूट केलं तसं ग्राउंडवर तिच्या नावाचा जल्लोष होऊ लागला. एवढा अचूक नेम लावणारी ती. सगळे तिच्याकडे कौतुकाने बघत होते. पण तिथल्या एका व्यक्तीच्या डोळ्यात ना नाराजी होती. तो मीच. जे माझ्या रेकॉर्डच्या जवळपासही कोणी पोहोचलं नव्हतं. आणि अचानक एक व्यक्ती येते आणि एका शॉटमध्ये माझे सगळे रेकॉर्ड मोडून टाकते. ऑनेस्टली माझा थोडा इगो हर्ट झाला होता. माझा रेकॉर्ड मोडणारी ती व्यक्ती कोण आहे हे बघायला जेव्हा मी पुढे आलो, तेव्हा मला तू दिसलीस. तारिणी माधव बेलसरे. फिमेल कॅडेट्सनी तुला खांद्यावर उचलून घेतलं होतं. चंद्रकोरीसारखी तुझ्या चेहऱ्यावरची ती स्माईल, सूर्याच्या किरणांमुळे चमकणारे तुझे डोळे. आपलं एवढं कौतुक होतंय म्हणून अशी हलकीशी अवघडलेली तू. तुला हे सगळं आठवतंय? एकूण एक गोष्ट आठवते मला. तुझा साधेपणा बघून ना, मी माझा दुखावलेला इगो कधी विसरलो मलाच कळलं नाही. तुझ्याकडे असं कौतुकाने बघत राहिलो. आणि माझं अभिनंदन केलंस. ऑफकोर्स, तू डिझर्व पण करत होतीस. मग हळूहळू आपली मैत्री झाली,
मग ट्रेनिंग नंतर आपण वडापाव खायला जायचो. सुरापाव. किती मजा यायची ना तेव्हा पण. बॉस तुला आठवते एकदा ना आपण पाणीपुरी खायला गेलो होतो तर त्या पाणीपुरीवाल्याने तुला सुकी पुरी दिली नव्हती. केवढी भांडली होतीस तू त्याच्याबरोबर. आजही भांडू शकते. मुळात सुकी पुरी मिळणं हा कुणाचाही जन्मसिद्ध अधिकार आहे. बापरे तर घाबरलो होतो. बस हे बघ आपला पहिला फोटो. इकडे बघ, इथे सगळे जण कॅमेरात बघतात, तू मात्र वेगळीकडेच कुठेतरी बघतोयस. आणि ही प्रगती आठवते तुला? ती कायम माझ्या सोबत असायची. तू तू या फोटोमध्ये कुणाकडे बघतोयस नक्की? नाही ते केदार, तू तू आमच्याकडेच बघतोयस. नाही तसं नाही बॉस. ते म्हणजे ती मुलगी नाही नाही तुझी ती ती प्रगती आहे? नाही तसं नाही आहे. असं काही नाही मुळात. ते असं काही नाहीये काय? हे सगळं आत्ता माझ्या लक्षात येतंय. आम्ही दोघी एकत्र कधी बोलत असलो तर तू तू कायम आमच्याकडे बघत असायचास. नाही तसं नाहीये बॉस. तुमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री सुद्धा होती. ट्रेनिंग संपल्यानंतर तुम्ही दोघं बोलायचा सुद्धा. तिने सांगितलं होतं ही गोष्ट मला. हे सगळं माझ्या का लक्षात नाही आलं? कधीपासून आवडते तुला ती? नाही तसं नाहीये बॉस. आणि कधी येणार आहे ती? 10 मिनिटं होऊन गेले आता. कोण? प्रगती. नाही तसं काही नाही बॉस. थांब. तुझ्या विचारांना थोडा पॉज दे आणि माझं एकदा ऐकून घ्या. ती प्रगती नाहीये. प्रगती नाहीये? नाहीये. मग या फोटो मधली ती मुलगी कोण आहे सांग बरं मला. ही आहे का? की ही आहे? नाही का ही आहे? बॉस थोडा पेशन्स ठेव ना. आतापर्यंत आपण एवढी वाट बघितली आहे ना. फक्त 5 मिनिटं. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा नेम लावूया. ये ना बॉस. अगं मजा येईल. ये ना. अरे केदार पण ये. चल आज पुन्हा एकदा नेम धरू. आत्ता? हो माझा रेकॉर्ड तोडलायस मग मला पण एक चान्स मिळायला हवा ना. कसला? बदला घेण्याचा. रेडी? वेल शॉट. पण तुझा नेम कधीपासून चुकायला लागला? जेव्हापासून तिचा नेम करेक्ट बसलाय. बॉस तू रेडी आहेस माझ्या तिला भेटायला? 3, 2, 1